नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. डहाणू जनता कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन आज दिनांक 26/3/2025 रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख असून आज रोजी 26/3/2025 डॉक्टर अमित नहार यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू बचाव आघाडी म्हणून पॅनल तयार करण्यात आले आणि यामध्ये आज डहाणू जनता बँकेच्या निवडणूक पदासाठी डहाणू बचाव आघाडीच्या 13 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 27/3/2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे, तर दिनांक 28/3/2025 रोजी सकाळी 11 वाजता वैध नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध निवडणूक कार्यालय येथे नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दिनांक 28/3/2025 ते दिनांक 11/4/2025 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेऊ शकतील. तर आता चित्र पाहू की वेळेवर जनता बँकेतील निवडणुकीत नेमकं काय घडेल. डहाणू बचाव आघाडी पॅनेलचे उमेदवार जोशी संजीव शशिकांत, चाफेकर प्रदीप सोमनाथ, मावळे मिलिंद दत्तात्रय, सोनी विजय विनोद, मेहता दीपक हिरालाल, घोडी संजय बाबू, पटेल विपुल रमण, बारी शैलेश विठ्ठल, पटेल विपुल रमण, तामोरे हेमंत ठकसेन, कर्नावत संजय जयंतीलाल, शेख सईद रशीद, सिंह आकाश सुरेश असे बचाव आघाडी उमेदवारांची नावे आहेत. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. आपण हे जनता बँकच्या निवडणूक लढवत आहे. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे? मुद्दे अनेक आहेत, परंतु काल जी घडामोडी झाली डहाणूमध्ये लोकांना ती आवडलेली नाही आहे. लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर काल रात्री एक पर्यायी पॅनल उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आज सकाळी जेवढे इच्छुक लोक होते त्यांना एकत्र करून एक नवीन पॅनल देण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. लोकांपर्यंत जाऊ, बँकेचे जे मुद्दे आहेत ते सगळ्यांना समजावू. बँकेचं जे राजकारणाचा अड्डा जे बँकेला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे मनसुबे आम्ही त्यांना सफल होऊ देणार नाही आणि स्वतःची वैयक्तिक याच्यामधून जे काय असेल, प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, त्यांचे हे सगळे मनसुबे आम्ही तोडून पाडू, हाणून पाडू आणि डहाणू विकास आघाडीच्या समोर एक डहाणू बचाव आघाडी म्हणून हा पर्याय डहाणूच्या जनतेला आम्ही देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. तुम्ही पूर्णपणे 15ची टीम तयारी केलेली आहे. 15 म्हणजे उमेदवाराच्या विषयी नंतर येतो. आम्ही ज्या आशाने हा जनता बँकला डेव्हलपमेंट म्हणून बघायचे, ज्यांच्यावर आम्हाला विश्वास होता, मागच्या वेळी आम्हीच लोकांनी त्या लोकांना निवडून दिलं, पण आम्हाला अशी अपेक्षा होती की जे पॅनल मागच्या वर्षी निवडून आले हे परत पॅनल उभी राहील. पण ह्या जे पुढाकारी लोकांनी, जे आमचे मागचे जे सदस्य होते त्या लोकांना डोळ्यामध्ये धूर झाकून ह्या लोकांनी यांच्यासोबत विश्वासघात केला आणि हा विश्वास कोणालाही डहाणूचे जनताना किंवा शेअर होल्डरला पटलेला नाही मिळत. म्हणून सगळ्यांचं लोकांचं डहाणूमध्ये जे शेअर होल्डर आहे लोकांचं म्हणणं होतं की कोणतरी यांना म्हणजे टक्कर देण्यासाठी जर कोणी असेल तर डॉक्टर अमित नहारच्या मार्गदर्शनाखाली हे नक्कीच जिंकू येईल असं लोकांनी आम्हाला विश्वास दिला आणि आमच्याकडे वेळ खूप कमी होता. आम्ही त्या वेळेमध्ये सगळ्यांना संपर्क केला आणि आम्ही ठीक आहे, आम्ही पूर्ण पॅनल उभी केली नाही, पण आम्ही जेवढे आहे तेवढे आम्ही त्यांना काफी आहे, नक्की आम्ही जेवढे पण 10-12 आमचे जेवढे सदस्य असतील आम्ही नक्की जिंकून येईल हे आम्हाला स्वतःला तर असं आहे. पण डहाणूची जी जनता आहे, शेअर होल्डर, हे सगळ्यांना आमच्यावर अपेक्षा आहे. कारण की जे कारभार सुरू आहे ते भोगस कारभार आहे आणि त्या लोकांना भीती आहे. समोरची पार्टीकडे तर 15 उमेदवार न होता, म्हणून ह्या लोकांनी काय केलं, अर्ध केलं. म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही बोलतात आम्ही जिंकू शकतात, मग तुमच्याकडे उमेदवार नाही, मग तुम्ही जिंकणार कुठून? म्हणून ह्या लोकांनी अर्ध आमचे अर्ध तुमचे म्हणून आमची भीती म्हणून हे लोक एकत्र झाले. त्यांना माहिती होते की आम्ही डॉक्टर अमित नहार स्वतःची पॅनल बनवेल, तर अमित नहार आहे म्हणून हे जिंकू शकणार नाही. कारण की मागच्या वर्षी यांनी अमित नहारनी ताकद स्वतःची दाखवून दिली की अमित नहार काय करू शकतो. म्हणून हे फक्त अमित नहारची भीती आहे, त्यामुळे ह्या लोकांनी दोघांची एक करून ह्या लोकांनी पॅनल बनवली आहे.